ही शोकांतिका आहे की आजपर्यंत एकही सरकारचा व्यक्ती इथपर्यंत आलेला नाही। रात्रीची परिस्थिती अशी होती की एखाद्याचा जीव जातो की काय असं वाटलं होतं, कारण आम्ही इथे हजर होतो। सरकारला एकच विनंती करू इच्छिते की तुम्हाला थोडी तरी दयामाया असू द्या आणि इथे जे उपोषण करते बसलेले आहेत त्यांना प्रतिसाद द्या, निदान तुमचा एखादा तरी सरकारचा माणूस इथपर्यंत येऊ द्या। शाळेत तर म्हणजे जावंच वाटत नाही, कारण पप्पा घरी नसतात। कारण पप्पा म्हणतात की शिकलं पाहिजे आणि संघटित झालं पाहिजे, म्हणून शिक्षण ह्या सगळ्यात पहिले खूप गरजेचं आहे। शिक्षण करून लढा करायचा आहे। माझी सरकारला फक्त इतकीच विनंती आहे की ज्या परिस्थितीत माझे बाबा घरातून बाहेर निघले होते उपोषणासाठी, त्याच परिस्थितीत माझे पप्पा घरी पण आले पाहिजे। आपण पाहत आहात लेट्सअप। जालन्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यात यावं या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। याच आमरण उपोषणाला वाढता पाठिंबा बघता एकंदरीत धनगर समाज एकवटल्याचं आज दिसत आहे। पण आता 4 दिवस झाले दीपक बोराडे हे आमरण उपोषण करतायत। त्यांची तब्येतही काहीशी खालवलेली आहे। त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहे आता आणि 2 मुली आहे, तर दीपाताई बोराडे माझ्यासोबत आहे। ताई, एकंदरीत दीपक भाऊचं 4 दिवसापासून उपोषण सुरू आहे, काय सांगाल, काय भावना आहे? आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि ही शोकांतिका आहे की आजपर्यंत एकही सरकारचा व्यक्ती इथपर्यंत आलेला नाही। रात्रीची परिस्थिती अशी होती की एखाद्याचा जीव जातो की काय असं वाटलं होतं, कारण आम्ही इथे हजर होतो। पण एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा सर्व जे इथे उपस्थित धनगर बांधव होते ते एकदम ठाम भूमिकेत होते आणि त्यांनी एकाने इथून जागा न सोडता त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। मी सरकारला एकच विनंती करू इच्छिते की तुम्हाला थोडी तरी दयामाया असू द्या आणि इथे जे उपोषण करते बसलेले आहेत त्यांना प्रतिसाद द्या, निदान तुमचा एखादा तरी सरकारचा माणूस इथपर्यंत येऊ द्या असं वाटतंय। 4 दिवस झाले अन्नाचं कान पोटात नाही त्यांच्या, नाही काय तुम्ही एक पत्नी म्हणून काय भावना व्यक्त करता? त्यांना रात्री म्हणजे शुगर पण कमी झालेली होती आणि इथे जेव्हा आलो आम्ही तेव्हा हे बांबू पडले किंवा हे सगळं कोसळायला आलं होतं, तेव्हा त्यांना उभं राहण्याची सुद्धा ताकद नव्हती। हे पाहून एकदम म्हणजे असं अंगाला काटा येतो आणि हे पाहून मी सर्व धनगर बांधवांना एवढं सांगू इच्छिते की जीवाचं रान जर हे लोक तुमच्यासाठी करताय तर तुम्ही फक्त घरातून बाहेर पडून रस्त्यावर येऊ शकत नाही का? माझं सर्वांना आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर या आणि सरकारला दाखवून द्या की धनगर समाज आता एकवटलेला आहे आणि 24 तारखेला जो धनगरांचा इथे इशारा मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे तिथं पूर्ण धनगरांची ताकद दाखवा एवढी विनंती मी करते तुमच्या माध्यमातून। आपण पाहतोय या ताई आहे दीपाताई बोराडे, त्यांच्या बोलताना त्यांचे पती आता उपोषण करताय, त्यांचे काहीतरी भावनिक होत आहे, पण त्यांनी सावरलं आणि मुलींनी पण त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला। कुठेतरी घरातला माणूस उपाशी राहून एवढं काम करतोय, कुठेतरी एक भावना अनावरण होणं स्वाभाविक आहे। त्यांची मुलगी आहे माझ्यासोबत। ताई, काय सांगेल एकंदरीत तू शाळेत कोणत्या वर्गाला आहे? मी 10th मध्ये या वर्षी। कीर्ती दीपक बोराडे। पप्पा उपोषण करताय रोज इथं, हे शाळेत पण रमतं? शाळेत तर म्हणजे जावंच वाटत नाही, कारण पप्पा घरी नसतात आणि पप्पा हे सगळ्यांना म्हणजे मुलींच्या जास्त जवळ असतात आणि माझ्या पप्पांसोबतही तसाच बॉन्ड आहे। मला पप्पांची खूप काळजी वाटते आणि जेव्हा स्कूलमध्ये जाते, स्कूलमधून आल्यावर, आज पण मी स्कूलमधून इथं आलेली आहे, स्कूल संपल्यावर मी पहिले पप्पाला भेटायला येते इथे। तू 10व्या वर्गाला आहे, एकंदरीत 10वीचं वर्ष म्हणजे मॅट्रिकचं बोर्डाचं परीक्षा असतात। तू कोणते CBSE शिकते काय? CBSEला आहे मी। आणि एकंदरीत शाळेत पण रमतं नाही रमतं कसं वाटतं, काय भीती वाटते अभ्यासात, त्याच्यात मन हे सगळ्या गोष्टीकडे कसं वाटते? अभ्यास तर करावा लागणार आहे, कारण पप्पा म्हणतात की शिकलं पाहिजे आणि संघटित झालं पाहिजे, म्हणून शिक्षण ह्या सगळ्यात पहिले खूप गरजेचं आहे। शिक्षण करून लढा करायचा आहे असं। तू इथं आल्यानंतर पप्पा काही म्हणतात का अभ्यासाकडे लक्ष दे, काय कर, नेमकं काय सांगतात तुला? काही तू रोज येते तर पप्पा काही बोलतात का? म्हणजे आता आमचे हाफ इयरलीचे पेपर संपलेत आणि आल्यावर पप्पा विचारतात की कसे गेले पेपर, किती मार्क्स आले वगैरे, हे सगळं विचारतात। दीदी, काय सांगेल एकंदरीत तू कोणत्या वर्गात आहे? मी सध्या 8thला आहे आणि माझी सरकारला फक्त इतकीच विनंती आहे की ज्या परिस्थितीत माझे बाबा घरातून बाहेर निघले होते उपोषणासाठी, त्याच परिस्थितीत माझे पप्पा घरी पण आले पाहिजे। ताई, तुम्ही आता बोलता बोलल्या होत्या की सरकार याची दखल घेत नाही, काही नाही, सरकारचा कोणता अधिकारी आला नाही, तर ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहता तुम्ही मुलीला सांभाळताय, मुलगी 10वीला आहे, एक 8वीला आहे,
त्यांचा अभ्यास वगैरे ते कसं कसं असतं? पूर्ण आता तुम्ही तुमच्यासाठी हे पहिलं, माझ्यासाठी हे पहिलं नाहीये, कारण 10 वर्ष त्यांनी घालवलेले आहे, नोकरी सोडून ते इथे आलेले आहेत, तर याची सवय झाली. पण आता जी परिस्थिती आहे त्यांची, जी शारीरिक आता ढासळलेली आहे तब्येत पूर्णपणे, शुगर कमी झालेली आहे, त्याच्यामुळे हे पाहून थोडासा धीर खचल्यासारखं होतं. पण मग येतो त्यांच्याकडे पाहिलं आणि हे लोकांची जी संख्या आहे ते ताकद देतात, त्याच्यामुळे जरा पुन्हा ऊर्जा मिळते आणि सुरू होतो पुन्हा. बरं, एकंदरीत मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की घर म्हणून सनी बायकोची आणि नवऱ्याची दोघांची जिम्मेदारी असते. बरोबर. दीपक भाऊंनी त्यांनी 2014 मध्ये पोलीस खात्याची चांगली नोकरी सोडून समाजकार्यात ओढलं. त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? माझा पूर्णपणे पहिले नकार होता त्यांना, पण जेव्हा त्यांना म्हणजे त्यांनी त्यांचं मत मांडलं की माझं यात मन रमत नाही समाजासाठी, म्हणजे प्रत्येक वेळा ते वर्दी जरी घातलेली असली तरी त्याच्या बाहेर जाऊन ते प्रत्येकाची मदत करायची. त्यांचं मन त्या वर्दीमध्ये म्हणजे गुंतलेले राहायचे ते कामामध्ये त्या, आणि ते बाहेर पडायचं होतं त्यांना त्याच्यातून. त्याच्यामुळे त्यांनी वर्दी सोडून हे काम सुरू केलेलं आहे समाजसेवेचं. त्यावेळेस तुमचा नकार असताना त्यांनी तुम्हाला नाही, मग नंतर जेव्हा त्यांचं मत कळलं, त्यांचं मन समजलं मला की ते याच्यात नाही राहू शकत, गुरफटलेले होते त्याच्यात, त्याच्यामुळे मग मी पण हो म्हटलं त्यांना. बरं, आता एवढं त्यांनी जीवाचं रान करतायत, एकंदरीत काय वाटतं की आपल्याला त्यांच्या लढ्याला येशील असं वाटतं? येईल, 100% यावेळेस येईल. आणि माझा पूर्ण विश्वास आहे धनगर मावळ्यांवर यावेळेस, की ते यावेळेस हा लढा जो ठरवलेला आहे की हा अंतिमच ठरणार आहे, तर 100% अंतिम ठरेल. आणि सरकारलाही विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत जे आश्वासनं दिले, पंढरपूरलाही बसलेले होते हे 6 मावळे, तेव्हाही तुम्ही फक्त GR काढण्याचं आश्वासन दिलं, तर यावेळेस तसं करू नका, कारण यावेळेस खूप आक्रोश निर्माण होईल धनगर समाजामध्ये आणि तो रस्त्यावर पाहायला मिळेल तुम्हाला असं वाटतंय. तर एकंदरीत आपण पाहतो की या होत्या दीपक बोराडे यांच्या घरच्या, यांच्या पत्नी दीपाताई बोराडे आणि त्यांच्या 2 मुली. त्या परिवाराने आज भावना व्यक्त केल्या लेट्सअप मराठीजवळ. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.